सो वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आणि आज पण आहे शिवजयंती. काल आपण गेलो होतो, काल लाईन बाजारमध्ये होती शिवजयंती. आज मे बी कसबा बावडा, संयुक्त कसबा बावडा आणि बऱ्याचशाच गावातल्या जे संयुक्त मंगळवार पेठ आहे, संयुक्त जुना बुधवार आहे, परत वाघाची तालीम वगैरे अशाच बरेच मंडळांच्या आहेत. आज मे बी संयुक्त जुना बुधवार नसेल, आहे का नाही माहीत नाही, आता तिथे गेल्यावर कळेल. पण बाकीच्या वाघाची तालीम वगैरे तर ह्यांच्या तर आहेतच. सो जाता आता मी संयुक्त कसबा बावड्याची बघूया काय काय तयार झाले आहे, कधी आहे, कसं आहे, काय आहे ते सगळं बघून जाऊया जाता आता. आणि नंतर मग पुढे गावात जाऊया. ओके, चला बाय बाय. भेटूत आपण मस्त असा व्हिडिओ शूट करू आणि एन्जॉय करू शिवजयंती. तर मित्रांनो, आपण चाललेलो आहोत आणि समोर जरासं ट्रॅफिक दिसतं आहे, कारण साईडला तुम्ही जसं बघू शकताय तयारी खूप जोरदार मांडलेली आहे. महाराष्ट्राच्या पाठीमागच्या ह्याच्यात आहेत. आता जस्ट पुढे जाऊन बघूया आता आपण. यस, महाराज आहेत पाठीमागेच. अरे बापरे, दोन महाराज आहेत. आणि तिथे काय, अरे बापरे, काय तर नवीन आहे यावेळेस. यावर्षी इकडे पण जोरदार आहे शिवजयंती. लईच लांबडी रांग आहे बे, बापरे. खूप मोठी आहे यावेळेस इकडची शिवजयंती. आणि समोर डीजे वगैरे पण आहेत मे बी. सो इथे काल आपण थांबलो होतो माळगल्लीला, जसं तुम्ही बघताय आता. हे जे साईडला पडदे वगैरे लावलेले बघताय, तिथेच काल आपण आलो होतो शिवजयंती बघायसाठी. इथे हे माळगल्लीचं आहे. खूप मस्त सुरेख डेकोरेशन आहे. जर बघितलं नसेल तर कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. स्क्रीन लावली आहे, म्हणजे डीजे तर आहे वेरी छान. तर जाऊयात आता, आधी गावात जाऊयात आणि गावात नेता येतं इथं थांबूया. आणि मित्रांनो, इथलं उद्घाटन झालेलं आहे ऑलरेडी. का मागच्या वेळेस ह्याच्या उद्घाटनाला पण होतो. मागच्या वेळेस खूप जोरात उद्घाटन झालं होतं, कारण की जो स्टॅच्यू आहे हा नवीन होता मागच्या वेळेस. तो महाराजांचं एक मस्त स्टॅच्यू आहे इथे. सुरेख अशी मूर्ती आहे महाराजांची. आणि ॲक्च्युली डेकोरेशन तर काय तुम्ही बघताच आहात किती सुरेख केलं आहे. सो हे आहे संयुक्त कसबा बावड्याचं. आता आपण जायचं आहे गावामध्ये, जिथे वाघाची तालीम वगैरे यांचे मिरवणूक वगैरे आहेत जोरात. तर हे बघायला जायचं आहे. निघूयात. हे खरंच चांगलं दिसतं आहे, फ्रेममध्ये पण खूप चांगलं दिसतं आहे. पाठीमागे महाराजांची मूर्ती खूप चांगली दिसते. तर मित्रांनो, एक गोष्ट शेअर करायची होती. कसं आहे माहिती आहे का, तर एका टाईममध्ये ना आपण संयुक्त जे आता शब्द वापरतात की संयुक्त कसबा बावडा, संयुक्त मंगळवार पेठ, असे जे शिवजयंत्या साजऱ्या करतायत आता. तर एका टायमिंगला अशाच गणपतीसुद्धा साजरे करायचे. एकच गणपती असायचा पूर्ण त्यांच्या एरियामध्ये. आणि त्याच्यानंतर का कुणाष्टव भांडणं किंवा लोकांचे जे आहेत म्हणजे मनांमध्ये काहीतरी परिवर्तन म्हणा किंवा मत एक मत न होणं, ह्याच्यावरून जरा ते सेपरेट झालेत, मंडळं सेपरेट झाले. एकाच गल्लीत राहत असून 2-2, 3-3 मंडळं झाले. तर शिवजयंतीला प्लीज असं व्हायला नको अशी माझी असं म्हणजे मला पण वैयक्तिक मनापासून वाटतं आहे की ज्या गोष्टी संयुक्त ज्या पद्धतीने राहिल्यात त्याच राहाव्यात. कारण कसं आहे, ह्याच्यानंतर मग परत मंडळांमध्ये राहून आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये ते क्रॅश म्हणतो ना, ते होत राहतं की बाबा हां ह्यानं मोठी डॉल्बी बसवली, लाईट्स बसवले, तर ते पुढे होत राहतं. ते माझ्या मते तर शिवजयंतीच्या वेळेस नको व्हायला. कारण अरे यार, महाराज आहेत यार, महाराजांना असं नका करू. आपण गणपतींना एक वेळ असं दुभागले सगळ्यांच्या बाबतीत, गणपतीच्या म्हणजे गणपती बाप्पांच्या बाबतीत. पण महाराजांच्या बाबतीत असं वाटतं की असं व्हायला नको. सगळेजण संयुक्त एकत्र होऊन, संयुक्त आपण म्हणतो एकत्र राहून सगळेजण आपण महाराजांची जयंती साजरी करतो. तर ते लाईफ टाईम तसंच राहावं असंच म्हणजे मला तर असं वाटतं आहे. सो माझं मत हे जर असं वाटत होतं सांगावं तुमच्याशी, तुम्ही हे सांगितलं. बाकी काय आहेच, महाराज आहेत, सगळ्यांच्या मनात राहू देत महाराज. जे आपण बनू तर नाही शकत कधी, पण मनामनात राहू देत महाराज. आपण त्यांचे मावळे बनवून आपण जे कार्य करायचं आहे, महाराजां जसे ज्या पद्धतीने कार्य करत होते, ज्या पद्धतीनं कार्य वाढवत होते, त्या पद्धतीनं आपण पण त्यांचं कार्य पुढे नेऊ. आणि असंच वाटतं, बाकी काय नाही. खूप चांगलं आहे जे आता चाललं आहे, भारी वाटतं खरं. ह्या ज्या आपल्याकडे म्हणजे महाराजांची जयंती असू देत किंवा बाकी गणपती असू देत, ह्याच्याबद्दल जे आपल्याकडं एकजूटपणा येतो ना, त्याबद्दल खूप भारी वाटतं की आपण माणसं आहोत आणि आपण सगळेजण एकत्र राहतो आहे. याचं खूप चांगलं वाटतं.
लयच बोललो बस, आता जाऊयात आपण, पोहोचूयात एका स्पॉटवरती, मग पुढचं पुढे बोलू. सो फायनली मिरवणुकीच्या तिथं पोहोचलो आहे. आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला, हे सांगायचं होतं. आणि जसं आता मिरवणूक दाखवतो तुम्हाला, जोरजोराची मिरवणूक चालू आहे भाई. मंडळांची नावं बघायला पाहिजे, फक्त कुठलं मंडळ आहे ते मंडळाचं नाव ठेवलं. मूर्ती सुरेख आहे, पण रेखीव मूर्ती आहे. नेक्स्ट पट्टीवरती वाचायला पाहिजे. हे हाय, कसा आहे? मस्त व्हिडिओ भेटले आपले व्हिडिओग्राफर
चालत चालत आता शांत ठिकाणी आलो आहे जरा, आणि रस्ता होळकेचा दिसेल तुम्हाला, कारण इथूनच आपलं रथोत्सवचा रथ जातो आणि इथूनच आपल्या पालखी पण जाते नवरात्राच्या टाईममध्ये 8व्या दिवशी. सो हाच रस्ता आहे. तर मित्रांनो आता आपण आहोत बापाच्या टेकडीला आणि सांगायचं म्हटलं तर इथे संभाजी महाराजांचा सुद्धा पुतळा बसवला आहे. पाठीमागे दिसतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. जर कुणाला माहीत नसेल तर म्हणलं इन्फॉर्मेशन देऊया की आपल्या इथे छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा पुतळा आहे. तर तो आहे बापाच्या टेकडीला बसवला आहे. खूप आधी म्हणजे खूप जुना बसवला आहे. जर माहीत नसेल तर फक्त सांगतोय. तर आपण शिवाजी पुतळ्याला पोहोचलोय. शिवाजी पुतळा सुद्धा खूप मस्त असा डेकोरेट केला आहे. मोठ्या पोटाचा जाऊया मुद्रा करूयात आणि बाहेर पडूया तिथून. मस्त प्रकारे एक साईडला लिहिलेलं आहे. कोशिश केल्या आहेत त्याच्या साईडला लिहिल्या आहेत. फक्त त्या दाखवतो तुम्हाला. या गोष्टी फक्त जर दिसत असल्या तर वाचू शकता तुम्ही. दिसणार नाही थोडं मोस्टली पण इथे
प्रत्येक गोष्टी लिहिल्या आहेत शिवाजी महाराजांच्या ज्या कारकिर्दीमधल्या गोष्टी आहेत. जसं आता इथे आहे की लाल महालातला शाहिस्तेखानाची बोटं छाटलेली त्याचं आहेत. इथं आहे ते आग्र्यावरून सुटक्याचं आहे. परत ते कदाचित नेव्ही बसवलेली आहे म्हणजे शिवाजी महाराजांनी जी नेव्ही तयार केली त्याचं आहे हे. आणि असंच बाहेरून अफजल खानाचा वध वगैरे अशा गोष्टी बाहेर नाही त्याच्यात, ते तुम्ही येऊन बघू शकता. तो खूप मस्त प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हा चौक आहे हा मस्त प्रकारे सजवला आहे. जाता आता आलो आहोत बावड्यामध्ये आणि बावड्याची पण मिरवणूक आहे, कमीची नाही आहे, खूप मोठी मिरवणूक आहे यावेळेस. पण आवाज तर येतो असेल. जाऊयात आता शेवटपर्यंत जाऊयात. शेवटपर्यंत गाडीवरून घरला जायचं आहे आता. तो आता मिरवणूक बघा, मिरवणुकीत एन्जॉय करा. खूप जास्त जोरात आवाज आहे त्यामुळे माझा आवाज येणार नाही. मिरवणूक आहे का Ladies and gentlemen. होता आपला सगळ्या शिवजयंत्या ज्या होत्या कोल्हापूरच्या त्याचा व्हिडिओ. होप सो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरायचं नाही चॅनलला. कारण खूप लोक आहेत जे येत आहेत व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब नाही करत. खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की एवढे चांगले व्हिडिओ कंटेंट देऊनसुद्धा तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही. वाईट वाटतं त्या गोष्टीचं. सो प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ येत जातील. एकदम रॅन्डम लई व्हिडिओ आले ना या आठवड्याभरात. तर होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, परत एकदा सांगतो लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू, बाय बाय, टेक केअर. दिस वॉज मी साईडवेअर सायनिंग आउट अँड साय यो ना रा बाय बाय. पोचतोच घडी आता, जातो घरी.